आपण म्हणतो ना घसळा झाल्यासारखं झालं दोघं हातांना आणि जखम झाली पूर्ण जी मधली स्किन आहे ती दिसायला लागलेली. मी पण बस असं गेले घासून गेले लवकर इकडे ना स्वयंपाकाची तयारी ना चाललेली आहे. वाजल्याच बरोबर 12 आणि आज स्वयंपाकाला केलेला आहे छान असा आमरस आणि छान अशी पुरी, साधी पुरी, आमरस पुरी आणि मटाचं उसळ आणि सोयाबीन भात. तर असं चाललेलं आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक करणार होती पण पुरणाची पोळी खाणारे कमी होते आणि साधी पुरी खाणारे जास्त होते म्हणून मग पुरणाची पोळी कॅन्सल केली आणि छान असा आपली साधी पुरी जी आहे ती केलेली आहे. आणि इकडे मला मदतीला आहे अभि. तर छान अशा तिने ना छान अशा मला पुऱ्या करून देते ती मस्तपैकी. आणि इकडे पहा एक एक पुरी छान अशी फुलली, कुठेच काहीच नाही झालेली, मस्त फुलली. कणिक तिनेच मळली आज आणि पुरी पण तिनेच करून दिलेली. तर छान अशी पुरी पण आपल्या होत आलेल्या आहेत. तर झाल्या आता लास्टला पुऱ्या होत्या, पुऱ्या पण तळून झालेल्या आहेत आपल्या. आणि मग त्यानंतर मला थोडंसं गावात जायचं आहे. मग गावातनं आल्यानंतर मग जेवण वगैरे होतील. बसते अशी उगवत बसले आणि बघ बाई माहिती का आता उद्या बड्डे करून चाललोय ना. नाही बेटा आता नाही. बड्डे झाल्यावर तू आणि दीदी काय नाही साबर. हो हो मग नेसल फोटो टाकेल तुम्हाला. मग नक्की नेसलेली आहे. नेसलेली ना असं नाही नेसलेली टाकेल. चल रिक्षा राजींच्या नाही पडली गेले घासून गेले नाशिकला लवकर ये लवकर ये. मी पण बस असं तुम्ही बसवा राहू दे ना. 2 दिवस राहून त्रिशा आमची आता चालली होत भाऊ. पप्पांना सांग हा आतूकडे जायचंय म्हणा आपल्याला परत. पप्पांना सांगशील ना आतूकडे जायचं परत. हो ना. दीदीला पाणी तुम्ही गड झाला आमच्याकडे प्रयत्न करा येण्याचा. तुम्ही दिले गेले रे दिले गेले पण देईल ना मामा टामा. मामा टामा आपण बस एंट्री करतो ना गाडी बाकी थोडीशी मध्ये मामा टामा बाय. मध्ये घे ना ग. बाय बेटा बाय. तर पाहुणे गेले आत्ताच गेलेले. तर आता वाजले बरोबर 5. त्यांचा फोन आहे आलेला आणि ते बसही मिळाली आहे. काय होतं पण आमचं श्लोकचं मन नाही भरत. हो ना बेटा. कुठल्याही पाहुणे असं आमचं श्लोकचं मनच नाही भरत. त्यांनी अजून राहायला पाहिजे अजून राहायला पाहिजे असंच असतं माझ्या भाऊचं. म्हणून भाऊ आमचा स्टॉपपर्यंत पण त्यांना सोडायला नव्हता आला. नको बेटा हात दाखवलं ना बेटा त्यांना काल. तर काल वॉटर पार्कचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहेच याच्या आधीचा. आणि मग काल तर दाखवलं गेलं नाही किंवा मग सांगितलं पण नाही व्हिडिओमध्ये आणि तेवढं वाटलं पण नाही म्हणून नाही सांगितलेलं. पण वॉटर पार्कमध्ये ना स्लाईडवरून खाली आलेले ना तर खाली आल्यानंतर असं वाटलंच नाही. पण नंतर मी चेंज वगैरे केलेला ना आपला फुल सिव्हिलाइज ड्रेस वगैरे का त्याच्यामुळे एवढं काय जाणवलं. पण घरी आल्यानंतर आहे ना वाटलं दिसलं की इकडे एक घसळ झाला आहे आणि
या साईडला झालेलं आहे. तर दोघा हातांना आहे ना ते स्लाईडवरनं आली ना ते कोणत्या साईडने असं दोघं साईडने असं धरायला गेलं एकदम उंचावर होती ती स्लाईड. खाली आली तर दोघा हाताने पकडायला गेली तर ते आपण म्हणतो ना घसळा झाल्यासारखं झालं दोघा हातांना आणि जखम झाली. पूर्ण जी मधली स्किन आहे ती दिसायला लागलेली. तर मला वगैरे सगळं झालं आहे पण आजूबाजूला ते बराच असं सुजला आहे तो हात. तर वॉटर पार्कला असं कधी होतच नाही, वॉटर पार्क म्हणा का कुठंही म्हणा असं कधी होतच नाही. गेलो आहे छान एन्जॉय चालू आहे आणि एन्जॉयमध्ये काहीतरी झालं आहे असं कधी होतच नाही. आणि जे व्हायचं ते झालेलंच आहे. नेमकं माझ्यासोबत झालं. हा जास्त हट्ट करत होता, मम्मी एकदा तरी चल वरती, मम्मी एकदा तरी त्या मोठ्या स्लाईडवर एक खाली असं एवढं चाललेलं होतं ना म्हणून मग गेली तर हे असं झालेलं. पूर्ण वरची स्किन खराब काढली गेलेली, पूर्ण आतली स्किन जी ना ती दिसायला लागलेली. तर त्या पोरांनी हट्ट केला ना म्हणून असं वरती गेली नाही असं झालेलं आहे. तर हॅपी एंडिंग जी म्हणतो आपण ती फक्त सिरियल आणि पिक्चरमध्ये होते, रिअल लाईफमध्ये नाही होत. असं काही ना काही होतं दिसतं आणि ते झालं आहे. तर असं आता 2-3 दिवस छान असं वाटलं होतं की पाहुणे आले तर मुलं होते, मुलं गेल्यानंतर परत थोडंसं बोर व्हायला लागलेलं आणि मग हे आले. आता 2-3 दिवस छान वाटलेलं, आता पुन्हा बोर होतं आहे. लाईट गेली. चला आता राहिलेलंच बाकीची कामं जे ते आवरते आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो मी या ठिकाणी एंड करते. तर आजचा उद्याचा कालचा जे काही व्हिडिओ आलेले ते आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर चॅनल आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय अँड टेक केअर.